तर पुन्हा एका न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जात होतो एम पी फिश कंपनीला मासे खरेदी करायसाठी. तर तुम्ही कधी एम पी फिश कंपनीला गेलाय का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आमच्या गाडीची हवा कमी झाली होती म्हणून आम्ही गॅरेजवरती थांबून हवा मारत होतो गाडीला. तर तिथून आम्ही हायवेवरून जात होतो. तर एम पी फिश कंपनी खूपच छान कंपनी आहे. तर तिकडं वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. सर्व प्रकारचे मासे असतात. तुम्हाला जो मासा घ्यायचा आहे तिकडून तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही पोहोचतच होतो एम पी फिश कंपनीला. तर आम्ही पोहोचलो एम पी फिश कंपनीला. तर एम पी फिश कंपनीच्या समोर एक डीमार्टही होतं. त्यांच्याकडला एक हॉटेल होतं. त्यांचं कोकणी स्टाईल जेवण मिळतं तिथं मासा. तर आम्ही इकडं कोळंबी आणि पापलेट घेतलं होतं. तर तिकडून आम्ही सगळ्या प्रकारचे मासे असतात. तर सर्व प्रकारचे मासे मी तुम्हाला इकडं दाखवते. तुम्हाला ह्यातला जो मासा हवा तो खाऊ शकता तुम्ही. तर खूपच छान प्रकारे मासे मिळतात तिकडं. छान छान मासे असतात. संडे असल्यामुळे काही मासे संपलेले तर काही थोडेसेच राहिलेले मासे. मोठी सुरमई वगैरे होती तिकडं. तर ह्या माशाचं नाव माहीत नाही मला. तर इकडं पापलेट, हा एक पापलेट होता आणि त्याच्या साईडला हा थापा पापलेट म्हणून एक पापलेट होता. तर त्या पापलेट होता आणि सुरमई कट होतं. हा माशाचं नाव तुम्हाला माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथं पण एक पापलेट होता मोठा. तिकडं कोळंबी म्हणजेच खेकडा होता आणि पापलेट, फिश फ्राय, करी मसाला तर सर्व होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगला. टाटा, बाय बाय, मिस यू, बाय.